हाय फ्रेंड, मी मयुरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला फ्रेंड, आज आपण पायनॅपल केक कसा करायचा तो बघणार आहोत. आज आपण ॲनिव्हर्सरी केक करणार आहोत आणि घेणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे बेस काढून घ्यायचा आहे आणि याच्या 3 लेयर काढायच्या आहे. तर बघू शकता फ्रेंड, आपण 3 लेयरमध्ये कट करून घेतलेला आहे. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बेसला आपण क्रीम लावून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली जी स्लाइस आहे ती व्यवस्थितपणे आपण ठेवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे साखरेचं पाणी बनवलेलं आहे. मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, कारण कस्टमरला हा केक द्यायचा आहे आणि त्यांनी कमी गोड सांगितलेला आहे. तर आपण आता ह्यावरती सिरप टाकून घेणार आहोत आणि हा आहे पायनॅपल क्रश. तर आपण इथे पायनॅपल क्रशसुद्धा टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मी ह्या पद्धतीने खूप सारा इथे क्रश घालून घेतलेला आहे आणि आता पॅलेटच्या सहाय्याने आपण हा पूर्ण केकला लावून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने तर चला, आपण दुसरीसुद्धा ठेवून घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण तिन्हीसुद्धा लेअर ह्याच पद्धतीने ठेवून घेणार आहोत. तर बघा फ्रेंड, 3 लेअर आपण ठेवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्याला पूर्ण केकला क्रीम लावून घेणार आहोत. तर तुम्ही इथे कवर करून घेणार आहोत. क्रीम लावून घेतलेली आहे. आता बघा, अशी जर आपल्याला क्रीम दिसायला लागली तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा लावू शकता, किंवा आपल्या कोनमध्ये भरून त्याचा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो. हे आपण थोडीशी क्रीम घेतलेली आहे. आपण ॲनिव्हर्सरी केक करतोय म्हणून आपण नॉर्मल ऑरेंज कलर घेतलेला आहे. साईडने आपण याला केकला डेकोरेशन घेणार आहोत. तर बघा फ्रेंड, आपण कोनमध्ये भरून घेतलेला आहे आणि आपण हा खालच्या साईडनीच फक्त आपण याला नॉर्मल ऑरेंज कलर. तर बघा, आपण आता व्यवस्थितपणे याला एक साईड ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. सॉरी फ्रेंड, व्हिडिओ ऑन करायला विसरली होती. तर बघा, हा ऑरेंज कलर आहे आपला. तर मी लेअर केल्यानंतर तुम्हाला दिसू शकते ह्या पद्धतीने मी फक्त याच्यावरती थोडा शेड दिलेला आहे ऑरेंज कलरमध्ये. तर आपला हा डस्ट कलर आहे, तुम्ही बघू शकता. प्लास्टिकचं फूल आहे, तुम्ही बघू शकता, गुलाबाचं. आपण हे लावून घेणार आहोत छान. तर आपण हे एका कडेला ह्या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे काही गोल्डन कलरचे आपण याला सुद्धा इथे ह्या पद्धतीने डेकोरेशन करून घेणार आहोत. बघा फ्रेंड, ह्या पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता हे प्लास्टिकचं आहे आपल्याकडे, हे सुद्धा आपण छान केकवरती खोचून घेणार आहोत. तर बघा, आपल्याकडे हार्ट शेपचा एक आकार आहे, तो आपण इथे मध्यभागी ठेवून घेणार आहोत. आहे सिल्वर बॉल, ते आपण घालून घेणार आहोत ह्या पद्धतीने. तर आपण इथे आणखी डेकोरेशन करू शकतो, पण एवढं सुद्धा खूप छान असं दिसत आहे. तर इथे सुद्धा आपण काही डेकोरेट करू शकतो, किंवा नाही केलं तरीसुद्धा हा केक एकदम छान आणि सुंदर आणि सोबर दिसतो. तर बघा फ्रेंड, अशा पद्धतीने मी हा केक केलेला आहे
कसा वाटला व्हिडिओ फ्रेंड नक्की सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या रेसिपीमध्ये आपण लवकर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.